मी एक एकांकिका लिहिली होती, लव्ह अँड द ब्लाइंड नावाची, आणि माझ्याकडे डिरेक्टर नव्हता. आणि गण्या मला आमच्या इकडे शांतिवन म्हणून आहे, तिकडे भेटला. तुला गण्या, बरं गण्या हा उत्तम दिग्दर्शक आहे, उत्तम नट आहे. आता तो तुंबाडची मंजुळामध्ये वगैरे दिसतोय, पण गण्या 2 वेळेला सवाई लेखक आहे, सवाई अभिनेता आहे. तो सवाई दिग्दर्शक पण होता. मला वाटतं बोंबिलवाडीमध्ये त्याने उत्तम काम केलं होतं. तर गण्याला म्हटलं तू डिरेक्ट करशील? तर गण्या मला थोडे पैसे पाहिजेत. मी म्हटलं किती? तर तो मला की 4,000 रुपये. बरं तू एकांकिका करशील? तर तो मला तू 4,000 देशील? मी नाही देणार, पण कॉलेज देईल. कॉलेज 4,000 देईल? तर मी कॉलेज देईल ना 4,000, काय नाही देणार? म्हणतो अरे अंबर, माझ्या आतापर्यंत एकांकिका इन्क्लुडिंग एंट्री फी 150 रुपये वगैरे होते. अरे काहीच नव्हतं माझ्याकडे. 4,000 देतं कॉलेज आजकाल? देतील ना. गेल्या वेळेला त्यांना मी बक्षीस मिळवून दिलं. मग कॉलेजला घेऊन गेलो. कॉलेज सांगितलं हा डिरेक्ट करेल, ह्याला 4,000 द्यायचे, त्यांनी काढून दिले. मला अंबर एकांकिका लिहिली. मी म्हटलं हो ही एकांकिका आहे. काय नाव आहे? लव्ह अँड द ब्लाइंड. काय गोष्ट? म्हटलं अशी अशी आहे. झाली आली फायनलला आली. गड्या असं बोलू नको, बसवायची अजून ती. हा बसली काय टेन्शन म्हणून आली. फायनलला आली रे, फायनलला आली. जर मी सांगितलं ना फायनलला आली. म्हटलं बरं मग आता कसं बसवणार? तुम्हाला कधी आहे? मी 10 दिवसांवर. 10 दिवस? अरे पुढची अँटी करू आपण तेवढ्यात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर गण्या गायब झाला. त्याच्यानंतर गण्याला फोन करू, गण्या फोनच लागत नाही. गण्या असं काय करतोय? मग विचारलं तर बोंबिलवाडीच्या दौऱ्याला गेला. 2 दिवस होते एकांकिकेला फक्त. आणि गण्याचा फोन लागला. गण्या कुठेस तू? अरे 2 दिवसावर एकांकिका. मला किती? अरे 2 दिवस. गण्या यार असं नको करू. गण्या मला हे बघ 2 दिवस आहेत ना, म्हणजे 4 दिवस आहेत. तुला अरे 2 दिवस आहेत, 4 नाही. ऐकू नाही काय ते? तुम्हाला 2 ना, 2 दिवस आणि 2 रात्र असे करून 4 आहेत ना. एकांकिका मी काय बोललो, फायनलला येणार. आणि जेन्युइनली ती एकांकिका त्याने फायनलला आणली. पण त्याच्यासाठी एक चांगला दिग्दर्शक, एक तर तो खूप चांगला दिग्दर्शक आहे. सो ते कॉम्बिनेशन असं जमलं की तेव्हा आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की आम्ही एकत्र काम केलं तर कुठल्याही परिस्थितीत आम्ही एकत्र काम करू शकतो. असं बरेचदा झालेलं आहे की आम्ही खूप मालिका आम्ही एकत्र लिहिल्या, तर आमचे सीन कळायचे नाहीत की कुठले त्याने लिहिलेत, कुठले मी लिहिलेत. सो तेव्हा आपण म्हणतो ना की जोडी तयार होते. ती जोडी तयार झाली की जिथे आम्ही दोघं जण मिळून कधी कधी 3 मालिका लिहिल्या आहेत. कधी कधी नरेशन्सला तो जायचा, कधी कधी मी जायचो. मग आम्ही ठरवून घेतलं की कथा मी लिहिली तर पटकथेचा पहिला ड्राफ्ट तो लिहिल. मग त्याच्यावर संस्कार मी करेन, तोपर्यंत त्याच्यावरचे डायलॉगचा फर्स्ट ड्राफ्ट तो लिहिल. मग त्याच्यानंतर मी परत करेन, कधी व्हाईस वर्सा, उलट. आणि मग आम्ही एक्सपेरिमेंट करायला लागलो की दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने कथा खुलवूया. पण बऱ्याचदा असं व्हायचं, खुलवलेल्या 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा सुद्धा जवळ सारख्या असायच्या. सो तेव्हा वाटलं की हे वर्क होत आहे. आणि मग ते वर्क व्हायला लागलं. कारण मग येलो एकत्र लिहिला, बालक हा बीपी एकांकिका बसवण्यात पण गण्या बऱ्यापैकी होता. गणेशचं नाव दिग्दर्शक म्हणून नाही आहे त्यात. कारण गण्या म्हणाला की नाही माझं नाव ठेवू नका, असं चालणार नाही. कारण ऑलरेडी तो प्रथितयश लेखक दिग्दर्शक होता, तेव्हा नट होता. पण त्याच्यानंतर मात्र प्रत्येक ह्याला म्हणजे ती एक जोडी बनली. अजूनही आम्ही एकत्र काम करतो. बरेच जण विचारतात तुम्ही स्प्लिट झालात का, वेगळे झालात का, हल्ली दिसत नाही वगैरे. कारण गण्या आता स्वतः अभिनय पण करतो. सो अभिनयात अंबर गणेश असं नाही होऊ शकत. त्यामुळे मी म्हटलं तू करतोयस अभिनय तर कर. जेव्हा असं होतं की बरेच निर्माते असे आहेत की ते मला अप्रोच होताना म्हणतात आपल्याला गणेश पण एकत्र पाहिजे, किंवा त्याला अप्रोच होताना म्हणतात आपण तुम्ही दोघं एकत्र पाहिजे. जसं आम्ही आता एक विपुल मेहतासाठी फिल्म लिहिली, जी ती दोघांनी एकत्र बऱ्याच दिवसांनी एकत्र येऊन लिहिली. पण ते खूप सोपं होतं आम्हाला. आमचं ट्युनिंग इतकं छान असतं की त्यामुळे तो कुठेही जगात असला आणि मी कुठेही जगात असलो तरी आम्ही ठरवून घेतो की या दिवसापर्यंत आपल्याला या पेजवर पोहोचायचंय, की आम्ही ते पोहोचतो. आणि त्यामुळे उगाच एक नतद्रष्ट प्रश्न विचारते की वाद नाही का होत कधी 2 क्रिएटिव्ह माणसं एकत्र काम करतात? कधी कधी वाद होतो, नाही असं नाही. पण ते वाद त्या चांगल्या गोष्टीसाठी असतात, हेही तितकंच खरं आहे. पण होतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तो काही जुन्या चित्रपटांचे रेफरन्स आणतो जे मी पाहिलेले नसतात. मग तो म्हणतो हे तू पाहिलेत नाहीयेस? म्हणतो ते पाहिले नाही, ह्याच्यावर बोल काय ते. मग परत तो म्हणतो की पण एकदा तू बघ. सो काही वेळेला असं होतं की
मांडणीमध्ये आम्ही कधी कधी असं होतं की नाही, याचा एंड असा नको करूया, याचा एंड असा करूया. पण त्याच्यानंतर आम्ही दोन्ही ठेवतो आणि मग दिग्दर्शकावर सोडतो की तुला पाहिजे ते कर. पण वाद खूप कमी झालेत, म्हणजे खूपच कमी. म्हणजे असं फार क्वचित झालंय की एखाद्या गोष्टीवर आम्ही अडूनच बसलोय किंवा आता मला करायचंच नाही, तूच करायचं ते कर, नाही तर नाही करूया, ह्याच्यावर आम्ही कधी गेलोच नाही, बरोबर. सुदैवाने. आणि बघू भविष्यातही काही गोष्टी आहेत ज्या एकत्र आम्ही करू.